विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 83 केंद्र प्रमुखांना अद्याप नियुक्ती आदेश न मिळाल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। समुपदेशन प्रक्रिया पूर्ण होऊनही 26 दिवस उलटले तरी नियुक्ती आदेश देण्यात आले नसल्याने शासन आणि प्रशासनाविरोधात शिक्षकांनी नाराजी व्यक्त करत तातडीने नियुक्ती आदेश देण्याची मागणी केली। 34 पैकी 33 जिल्हा परिषदेचं कामकाज पूर्ण झालं आहे, मग कोल्हापूरचं का नाही? लेखी आश्वासन न दिल्यास येत्या 2 दिवसात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिक्षक सुहास पाटील यांनी दिला। साधारणपणे शैक्षणिक प्रशासन गतिमान व्हावं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2410 बांधवांची 2410 पदांसाठी केंद्र प्रमुख विभागीय परीक्षा जाहीर केली, ज्याची परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये संपन्न झाली आणि मार्च 2026 मध्ये त्याचा रिझल्ट घोषित झाल्यानंतर साधारणपणे 4 जून आणि 5 जूनला 4 जूनला माननीय अवर सचिव शालेय शिक्षण विभाग आणि 5 जूनला माननीय संचालक प्राथमिक शिक्षण यांच्या आदेशान्वये ही प्रक्रिया सुरू झाली। साधारणपणे 11 दिवसांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून केंद्र प्रमुखांना नियुक्ती आदेश देणे अपेक्षित होते आणि राज्यभरातील 33 जिल्ह्यांमधील 2325 बांधवांना केंद्र प्रमुख नियुक्ती आदेश जारी करून ते 2325 लोक आपापल्या केंद्रांमध्ये काम करत आहेत, शैक्षणिक प्रशासन पुढे घेऊन जात आहेत। मात्र एकमेव या 34 जिल्ह्यांमध्ये एकमेव कोल्हापूर जिल्हा परिषद असे आहे की ज्या ठिकाणी आमचे नियुक्ती आदेश अजून मिळालेले नाहीत। साधारणपणे 5 जून नंतर आज 27 जुलै उजाडला, आमचं समुपदेशन 29 जूनला या ठिकाणी संपन्न झालं, मात्र आजतागायत आम्हाला नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत। त्यामुळे 83 बांधव या ठिकाणी आपल्या नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत। वारंवार विनंत्या अर्ज केल्यानंतर सुद्धा यथार्थ कारण न दिल्यामुळे आम्ही शेवटी या स्टेजला आलेलो आहोत आणि हे धरणं आंदोलन आम्ही एक दिवसीय केलेलं आहे। लेखी आणि ठोस आश्वासन दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही आणि जर काहीच आमच्या हाती लागलं नाही तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे आम्ही छेडणार आहोत। शिक्षकांनी अशा प्रकारे आंदोलन करणं हे थोडंसं आपल्या व्यवस्थेसाठी किंवा आम्हा सर्वांसाठी विचार करणारी गोष्ट आहे। यावेळी लक्ष्मण घावटे, चेतन शिंदे, संजय पाटील, दिनेश कांबळे, सुनील केंद्रे आदी उपस्थित होते।